नमस्कार व्ह्यूअर्स, आज तुम्हाला मी वास्तुपुरुषाबद्दल थोडीशी डिटेल माहिती देणार आहे। वास्तुपुरुषाबद्दल जे वर्णन आहे ते आपले धर्मग्रंथ, कादंबऱ्या झाल्या, ग्रंथ झाले, पुराणं झाली, या सगळ्यांमध्ये वास्तुपुरुषाबद्दल जे आहे वर्णन केलेलं आहे। वास्तुपुरुष हे जे नाव आहे ते भगवान ब्रह्मदेव यांनी दिलेलं आहे। वास्तुपुरुषाचा जो जन्म आहे तो महादेव आणि अंधकासूर या राक्षसाच्या सोबत झालेल्या युद्धामध्ये झालेला आहे। जेव्हा महादेवांचं अंधकासुरासोबत युद्ध चालू होतं तेव्हा महादेवांचा घामाचा एक थेंब हा पृथ्वीवरती पडला आणि त्या घामाच्या थेंबामधून या महाभूताचा जन्म झाला। जेव्हा या महाभूताचा जन्म झाला तेव्हा त्याने पृथ्वीचा जास्तीत जास्त भाग जो आहे तो व्यापून टाकला आणि त्यामुळे सर्व देव जे आहे ते भयभीत झाले आणि सर्व देवता जेव्हा ब्रह्मदेवाकडे गेले तेव्हा त्यांनी ब्रह्मदेवाला विनंती केली की हे जे संकट त्यांच्यासमोर उभं राहिलं आहे त्या संकटाचं त्यांनी निवारण करावं। आणि तेव्हा ब्रह्मदेवाने सर्व देवतांना असं सुचवलं की सर्व देवतांनी एकत्र येऊन त्या महाभूताला पालतं झोपवायचं, जेणेकरून त्याचं जे तोंड आहे ते जमिनीवरती दाबलं जाईल। आणि त्या पद्धतीने सर्व देवता एकत्र आले आणि त्यांनी त्या महाभूताच्या पाठीवरती बसून त्याला जमिनीवरती पालतं झोपवलं आणि त्याच्या शरीराच्या सर्व भागांवरती देवतांचा वास हा तयार झाला। तेव्हा त्या महाभूताने ब्रह्मदेवाला अशी याचना केली की माझी काहीही चूक नसताना मला देवता असे का त्रास देत आहेत, कारण त्याचा जन्म झाला, त्याला भूक लागलेली, त्याला पृथ्वीवरती जे काही भेटलं ते तो त्याचं अन्न म्हणून ग्रहण करत गेला। तर तो जर अन्न ग्रहण करतोय तर त्याच्यामध्ये देवता त्याला का त्रास देत आहेत, त्याची तर त्याच्यामध्ये काही चूक नाही आहे। त्यावेळी ब्रह्मदेवाने त्या महाभूताला वास्तुपुरुष हे नाव दिलं आणि त्याला असं वरदान दिलं की इथून पुढे जो कोणी या पृथ्वीवरती स्वतःची वास्तू तयार करेल त्या वास्तूमध्ये तो त्याची वास्तुपुरुषाची जी आहे ते स्थापना करेल आणि त्याला आहुती म्हणून त्याची आहुती देऊन त्याची पूजा करेल। जो कोणी व्यक्ती वास्तुपुरुषाला आहुती देणार नाही, त्याची पूजा करणार नाही, तो स्वतः त्या वास्तुपुरुषाचं जे अन्न म्हणून ग्रहण केलं जाईल। त्यामुळे जे कोणी वास्तुपुरुषाची स्थापना त्यांच्या घरामध्ये करतात, त्यांना आहुती देतात, त्यांच्या आयुष्यातील येणारी सगळी संकटं ही दूर होतात। त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समाधान जे आहे ते नेहमी वाढत राहतं, त्यांची आयुष्यामध्ये जे आहे ती वाढ होते। पण जे व्यक्ती वास्तुपुरुषाची स्थापना त्यांच्या वास्तूमध्ये करत नाहीत त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं, त्यांच्या प्रगतीमध्ये काही ना काही अडथळे निर्माण होतात। त्याच्यामुळे वास्तुपुरुषाची स्थापना ही तुमच्या वास्तूमध्ये करणं खूप आवश्यक आहे। त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही नवीन वास्तू घेताय, मग ते फ्लॅट असो किंवा एखादी नवीन वास्तू तुम्ही बांधताय, मग ती तुमचं व्यापाराची जागा असो किंवा एखादी इंडस्ट्री असो किंवा अजून काहीही, पण तिथे जेव्हा तुम्ही नवीन वास्तूचा शुभारंभ करत असाल तेव्हा तुम्हाला तिथे वास्तुपुरुषाची स्थापना करणं हे गरजेचं आहे। धन्यवाद।